नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज पुन्हा मार्केट कन्सॉलिडेशनच्या मूडमध्येच होतं. 101 पॉईंट सेन्सेक्स कधी रेडमध्ये जात होता, कधी थोडा ग्रीनमध्ये जात होता. शेवटी मात्र 100 पॉईंट साधारण सेन्सेक्स ग्रीनमध्ये राहिला. काही बातम्या होत्या आज थोडेसे पुन्हा डिफेन्सचे शेअर सुधारले, पण एकंदरीत मार्केटचा कल बघता ज्या शेअरमध्ये 1.25 प्रॉफिट आहे तिथे प्रॉफिट बुकिंग करण्याकडे सगळ्यांचा कल दिसतोय. आणि त्याचबरोबर प्रमोटर्सची सुद्धा ब्लॉक डीलच्या माध्यमातून विक्री चालूच आहे. ICICI सिक्युरिटीजला NCLT मुंबईने डिलिस्टिंगसाठी मंजुरी दिली. सेटलमेंट अमाऊंट 70 लाख रुपये एवढी सेबीला द्यावी लागली. म्हणजेच ICICI सिक्युरिटीजनी 70 लाख रुपये सेटलमेंट म्हणून सेबीला दिले. टाटा मोटर्स 250 फास्ट चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी टाटा मोटर्सनी करार केला. एम्बसी ऑफिस पार्क या कंपनीने बँगलोर येथे कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया यांना 1.4 मिलियन स्क्वेअर फूट एवढी जागा लीजवर दिली. ONGC ही ONGC पेट्रोचे 7,778 कोटीचे कंपल्सरी कन्व्हर्टिबल डिबेंचर्स बायबॅक करण्याचा निर्णय घेतला. फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून हे डिबेंचर्स ते कन्व्हर्ट करणार आहेत आणि त्यामुळे ONGC पेट्रोमध्ये ONGCचा स्टेक जो आहे तो 81.3% होईल. हिंदुस्तान झिंकनी बॅटरी टेक्नॉलॉजीसाठी JNK ASR बरोबर करार केला आणि ह्या बॅटरी झिंकवर आधारित आहेत. JNK ASR म्हणजेच जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च यांच्याबरोबर हिंदुस्तान झिंकनी हा बॅटरीसाठी करार केला. अंबर एंटरप्राइजेस दक्षिण कोरियाची कंपनी युजिन हिच्याबरोबर रेल्वेच्या गिअरसाठी अंबर एंटरप्राइजेसनी करार केला. JNK इंडिया हिला मुंद्रा पेट्रोकेम ही अडाणी ग्रुपची कंपनी आहे, त्यांच्याकडून ऑर्डर मिळाली. लार्सन अँड टुब्रोला ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रा बिझनेससाठी ऑर्डर मिळाली. ट्रेंटमध्ये आज लार्ज ट्रेड झाला. पेट्रोनेट LNGनी LTL होल्डिंग बरोबर कोची टर्मिनलमधून LNG सप्लाय करण्यासाठी आणि हे LNG किती सप्लाय करायचं आहे तर 0.3 मेट्रिक टन पर ॲनम एवढं LNG सप्लाय करण्यासाठी 5 वर्षांचा करार केला. PNB हाऊसिंगमध्ये आज 1.39 कोटीचा लार्ज
ट्रेड झाला. LICला GSTची नोटीस दिली होती 223 कोटींची. ही नोटीस रद्द केली कोर्टामार्फत. टाटा पॉवरचं जे रेटिंग आहे ते सुधारलं. BBB- वरून BB+ केलं आणि आउटलुकसुद्धा पॉझिटिव्ह केला. डॉक्टर रेड्डीज यांना चीप अँटी मलेरिया औषध डेव्हलप करण्यासाठी त्यांनी करार केला. युनायटेड ब्रिवरीज यांनी कर्नाटकामध्ये आता हेनिकेन 2 आठवड्यात बिअरचं उत्पादन सुरू करणार. ऊर्जा ग्लोबलनी EV स्कूटर लॉन्च केली. रेट गेनला थाई एअरवेज बरोबर रेट गेननी पुष्कळ वर्षांसाठी करार केला. धनुका ॲग्रीटेकला शेअर बायबॅक करण्यासाठी मंजुरी मिळाली. ते 100 कोटी एवढ्या रकमेचे शेअर्स बायबॅक करणार आणि टेंडर ऑफरनी बायबॅक करणार आहेत. इंडोको रेमेडीज ते लोफेक्सिडाइन टॅबलेट या टॅबलेटसाठी US FDA कडून त्यांना अंदा अप्रूव्हल मिळालं. मार्क्सन्स फार्माच्या रेलॉनच्या युनिटला त्यांची उत्पादनं मार्केटिंग करण्यासाठी परवानगी मिळाली. इंडियन नेव्हीने BEML बरोबर करार केला आणि हिंदुस्तान झिंकला 26.12 कोटी एवढा दंड टॅक्स डिपार्टमेंटने लावला. आत्ताचं जे मार्केट चालू आहे त्या मार्केटमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्याजवळ काही शेअर असतील, ज्या शेअरमध्ये भरपूर प्रॉफिट आहे आणि तुमच्याजवळ 100 शेअर आहेत, तर 20-20-20-20च्या स्लॉटनी प्रॉफिट बुकिंग करत जा. समजा तुम्ही 100 रुपयाला शेअर विकलाय आणि नंतर तो 50 रुपयाला मिळतोय, तर तो 50 रुपयाला शेअर घेऊन पोर्टफोलिओमध्ये टाकता येतो. पण हेही गेलं तेही गेलं आणि आम्ही तोट्यात गेलो असं व्हायला नको. त्यामुळे 20-20च्या स्लॉटमध्ये आज 100 रुपयाला शेअर विकले, उद्या 150ला आणखीन 20 शेअर विकले, परवा 200ला आणखीन 20 शेअर विकले, असं करत जा. आणि मार्केट पडेल तेव्हा ते शेअर 60-70 रुपये तुम्हाला स्वस्त मिळत असतील, तर ते विकलेल्यापेक्षा कमी भावात मिळत असतील, तर ते शेअर घेऊन पुन्हा तुम्हाला पोर्टफोलिओला टाकता येतात. पण नुसतीच हाताची घडी घालून पाहत बसू नका, नाहीतर तुमचं नुकसान होईल. मार्केट कधी टर्न मारेल ते सांगता येत नाही. कन्सॉलिडेशनमधून मार्केट पुन्हा तेजीत जाईल की मुंडी पाठीमागे वळवेल हे सांगता येत नाही. आपल्यालाच मार्केट बरोबर ॲडजस्ट झालं पाहिजे. नमस्ते.